नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत CAA हे नक्की काय? सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा. हा कायदा नक्की काय आणि हा कायदा कशासाठी आणि करण्यात आला, याचा इफेक्ट नक्की कोणावर पडणार आहे? तर पहा, नागरिकत्व दुरुस्ती कायदा सिटीझन्स अमेंडमेंट ॲक्ट या कायद्यानुसार बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या 3 देशांतील धार्मिक अल्पसंख्याक, या 3 देशांमध्ये असणारे धार्मिक अल्पसंख्याक, त्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांचा समावेश होतो. या धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे या कायद्याद्वारे. आधी भारताचं नागरिकत्व जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्या कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं बंधनकारक होतं. आता हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळं ही अट 6 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट 2016 यामध्ये 1956 सालच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, ज्याद्वारे मुस्लिम देशांमधून भारतामध्ये सीमा ओलांडून आलेल्या बेकायदेशीरांना स्थलांतरित मानलं जाणार नाही. यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. आता हे कोणाला मानलं जाणार नाही? तर हे धार्मिक अल्पसंख्याक जे या 3 देशात धार्मिक अल्पसंख्याक आहेत, त्यामध्ये हिंदू इथं, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 समुदायांसाठी. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान यामध्ये आलेल्या बिगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेमध्ये मंजूर झालं होतं. 8 जानेवारी 2019 ला. पण ते पुढे राज्यसभेत मंजूर करण्यात झालं नाही आणि तो मंजूर व्हायला आणि तो कायदा बनायला इतका वेळ गेलेला आहे. त्याची पार्श्वभूमी काय बघा. संसदेमध्ये 2016 साली पहिल्यांदा सादर झालेलं हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे संसदीय संयुक्त समितीकडे JPC जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे ते पाठवण्यात आलं. या समितीने एक अहवाल सादर केला होता आणि त्यातील शिफारशीनुसार पुन्हा हे विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. त्यावेळेस ते आवाजी मतदानानं विधेयक मंजूर करण्यात आलं. दरम्यान हे विधेयक घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग, राष्ट्रीय जनता दल, MIM या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यामधून आलेले 6 धर्माची 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी या 6 समुदायांच्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याचीही यामध्ये तरतूद करण्यात आली. हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतं मर्यादित नाही, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू असणार आहे किंवा आता हा कायदाच केलेला आहे. या विधेयकांतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करता येणार. राज्यसभेमध्ये हे विधेयक काय झालं बघा. तर 2019 मध्ये ज्यावेळेस हे विधेयक राज्यसभेमध्ये आलं त्यावेळेस शिवसेनेनं राज्यसभेच्या या विधेयकाच्या मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शवला होता. या देशातील अल्पसंख्याकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही हे सरकारनं सांगितलं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही शेजारील देशातील अल्पसंख्याकांना आसरा देण्याच्याच बाजूने होते, हेही सरकारचं म्हणणं आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही भाजप सरकारच्या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेते असताना बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर उदार हेतूने विचार करावा अशी भूमिका मांडली होती. भारतानं पाकिस्तान, बांगलादेश या देशांशी अल्पसंख्याकांचं रक्षण व्हावं यासाठी करार सुद्धा केलेला आहे. बदल करण्याची पार्श्वभूमी काय? तर जुलै 2018 मध्ये आसाममध्ये सुमारे 2 कोटी
नागरिकांची नावे असलेल्या नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन NRC या दस्तऐवजाचा अंतिम मुद्दा या आसाममध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या मसुद्यामध्ये 2,89,83,677 नागरिकांच्या नावांची नोंद होईल. NRC अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतून एकूण 3,29,91,384 व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन, नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी. त्यापैकी त्या मसुद्यामध्ये 40,07,707 लोकांची नावे नव्हती. 2,48,00,000 शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस असे व्यक्ती ज्यांचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधिकरणात प्रलंबित आहे अशांना यामधून वगळण्यात आलं होतं. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 1955 काय? तर बघा, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यामध्ये भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अटींची माहिती देण्यात आलेली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली. त्यामध्ये 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 अशी 5 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली. तर हा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट नक्की कोणाला लागू होतो? तर 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधून आलेल्या नागरिकांसाठी हा कायदा लागू होतो. हा कायदा स्थलांतरित तर कोणत्या लोकांसाठी, कोणत्या धर्माच्या? तर ते 6 धर्म: हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन. हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसाठी हा कायदा लागू होतो. आता CAA भारतीय नागरिकांना म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम किंवा कोणताही नागरिक यांच्यावर काय परिणाम होणार? तर CAA मुस्लिम नागरिकांसह कोणत्याही भारतीय नागरिकांवर काहीही परिणाम करणार नाही. जे भारतात आहेत त्यांच्यावर कसलाही परिणाम नाही. हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांना कसा फायदा या 6 लोकसमुदायाला? तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ झालेल्या 6 या अल्पसंख्याक समुदायांना कायदेशीर अधिकार मिळतील. ते पासपोर्ट व व्हिसा सारख्या प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर नक्की वाद काय? CAA विरोध काय किंवा त्याचा वाद नक्की जे विरोध करतात त्यांचं म्हणणं काय? तर हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार कलम 14चं उल्लंघन करतो असा या विरोधी पक्षांचा आरोप आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये कोणालाही धार्मिक कारणांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं हाही आक्षेप विरोध करणाऱ्यांनी सांगितलाय. पण सरकारनं त्या कायद्यात असा मानलाय की या 3 देशांमधल्या धार्मिक अल्पसंख्याकांना, त्यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, जे त्या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत अशांनाच. आणि सरकार त्यांच्या बाबतीत म्हणण्यावर ठाम आहे आणि त्यांनी त्यानुसार हा कायदा लागू केलेला आहे. तर संपूर्ण देशामध्ये 11 मार्च 2024 रोजी हा कायदा लागू झालेला आहे. 11 मार्च 2024 सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट. धन्यवाद.